पहलगाम हल्ल्याबाबतची सर्वात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे आणि या हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल हुसेन ठोकर असल्याचं समोर आलेलं आहे। याच आदिलने पर्यटकांवरती गोळ्या चालवल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। तर आदिल हुसेन ठोकरने लष्कर-ए-तोयबाच्या पाकिस्तानमधील कमांडर सैफुल्ला कसुरी आणि अबू मुसा यांच्याशी संगनमत करून पहलगाम हल्ल्याची योजना आखल्याची माहिती मिळते। अनंतनागमध्ये राहणारा वलीम मोहम्मद ठोकरचा आदिल हा मुलगा आहे। 22 एप्रिलला पहलगाम जवळील बैसरन इकडे झालेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे। या हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल सध्या फरार आहे आणि याचा आणि त्याच्या साथीदारांचा युद्ध पातळीवरती शोध घेणं सध्या सुरू आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 20 वर्षांचा आदिल 2018 मध्ये दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होताना दिसला होता। तेव्हा तो प्रसिद्धीच्या झोतात आला आणि याच वर्षी आदिल पाकिस्तानला गेला आणि त्यानंतर तो बंदी घालण्यात आलेल्या पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना LET मध्ये सामील झाल्याची माहिती समोर आली। 2024च्या मध्यामध्ये आदिल पुन्हा राजौरी पूंछ भागामध्ये आणि या वर्षाच्या सुरुवातीला घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांसोबत दिसलेला होता। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये आदिल नियंत्रण रेषेवरून भारतात परत घुसला आणि दोडा किश्तवाड या भागामध्ये तो सक्रिय होता। आता याच आदिलच्या मुसक्या आवळण्याची तयारी तपास यंत्रणांनी केली आहे। तिथले जे अँकर्स आहेत, तिथले जे एडिटर्स आहेत, ते अनेक भारतीय नेत्याचे नाव देत आहेत, म्हणतात की बघा हे भारतीय नेते या पक्षाचे म्हणत आहेत की भारतामध्ये मुस्लिम सेफ नाही आहेत म्हणून दहशतवाद्यांनी हिंदूंना मारलं। तर अशा प्रकारचं जे खोट्या-नाट्या बातम्या पसरवतात, आणि ज्यांची नावं पाकिस्तानी पेपरमध्ये आलेली आहेत, याच्यामध्ये काही राजकीय नेते आहेत, याच्यामध्ये काही ॲक्टिव्हिस्ट आहेत, याच्याशिवाय काही NGOज आहेत, यूट्यूबर्ससुद्धा काही अशा प्रकारचा दुष्प्रकार करत आहेत, त्यांच्याविरुद्धसुद्धा कारवाई करणं जरुरी आहे। दहशतवादी हल्ल्याच्या संबंधात बातम्या येत आहेत की ज्यांनी दहशतवादी हल्ल्यामध्ये मदत केली होती त्या तिघांची नावं पुढे आलेली आहेत आणि त्यांची घरं आता बर्बाद करण्यात आलेली आहेत। याच्याशिवाय अनेक जे त्यांचे समर्थक होते तिथे, ज्यांना ओव्हरग्राऊंड वर्कर्स किंवा OGW म्हटलं जातं, त्यांना पण अटक करण्यात आलेली आहे आणि नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये जे दहशतवादी या हल्ल्यामध्ये होते त्यांना मारण्यात येईल, कारण ज्यांचे आयुष्य काश्मीरमध्ये फार तर 5 ते 6 महिने एवढंच असतं। महत्त्वाची बातमी समोर येते। PPPचा प्रमुख बिलावल भुट्टोचं चिथावणीखोर वक्तव्य समोर आलेलं आहे। एकतर आमचं पाणी नदीत वाहेल किंवा त्यांचं रक्त, भारताची लोकसंख्या जास्त असू शकते पण आम्ही धाडसी लोक आहोत, सीमेवरती आमचा आवाज तुम्हाला योग्य उत्तर देईल असं भुट्टो म्हणतोय। सिंधू जल करार स्थगितीनंतर बिलावल भुट्टोचं हे वक्तव्य समोर येत आहे। एकतर आमचं पाणी नदीत वाहेल किंवा रक्त वाहील असं वक्तव्य केलंय। इसी सिंधु दरिया के साथ खड़े होके भारत को कहना चाहूंगा कि सिंधु हमारा है और सिंधु हमारा रहेगा। या इस दरिया से हमारा पानी बहेगा या उनका खून बहेगा। ऐसे नहीं हो सकता, ऐसे नहीं हो सकता कि एक दिन तू उठ जाए और ये फैसला करे कि आप इंडस वाटर ट्रीटी को नहीं मानते हैं। ना बैनुल-अक़वामी सतह पे ये माना जाएगा, ना पाकिस्तान के अवाम ये मानेंगे और आपके अपने भारत के अवाम भी ये जुल्म हमारा सिंधु के खिलाफ बर्दाश्त नहीं करेंगे।